नीट पेपर फुटीनंतर देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी एकच प्रश्न विचारला होता, आमच्या भविष्याचं काय? आणि आता याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलाय। पण या वेळेला फक्त नवीन कायदा नाही तर भारताचा आधार कार्ड तयार करणारा माणूस इस्रोचे माजी प्रमुख थेट परीक्षा व्यवस्था बदलण्याच्या मैदानात उतरलेत। नंदन निलेकणी, एस सोमनाथ आणि IITचे संचालक ही टीम नेमकं काय करणार? खरंच पेपर फुटी कायमची थांबणार का? आणि मोदींनी नेमकं काय जाहीर केलंय हे सगळं आता समजून घेऊया। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। नीट पेपर फुटी, देशभरातील विद्यार्थ्यांचं आंदोलन, सरकारवर वाढलेला दबाव आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला। पण एवढंच नाही तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा व्यवस्थेत मोठ्या बदलांची घोषणा केली। सरकारने हाय पॉवर टास्क फोर्स ऑन एक्झामिनेशन रिफॉर्म्स म्हणजेच परीक्षा सुधारण्यासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन केले। या टास्क फोर्सचं नेतृत्व करणार आहेत इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी। आता तुम्ही म्हणाल की नंदन निलेकणीच का? कारण भारतात जेव्हा डिजिटल परिवर्तनाची चर्चा होते तेव्हा नंदन निलेकणी हे नाव सर्वात आधी घेतलं जातं। नंदन निलेकणी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत, पण त्यांची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे आधार प्रकल्पाचे शिल्पकार। भारतातील अब्जावधी नागरिकांना एक वेगळी डिजिटल ओळख देणारी आधार प्रणाली उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे। UIDAI चे ते पहिले अध्यक्ष होते। देशातील डिजिटल ओळख, डिजिटल गव्हर्नन्स आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षित डेटा व्यवस्थापन यामध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे। आज आधार, UPI, डिजिटल पडताळणी अशा अनेक सेवांमध्ये भारतामध्ये मोठं डिजिटल परिवर्तन झालंय आणि आता त्यांचा तोच अनुभव परीक्षा व्यवस्थेत वापरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। पण या टास्क फोर्स मध्ये फक्त नंदन निलेकणीच नाहीत, या टास्क फोर्स मध्ये विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना स्थान देण्यात आलंय। त्यामध्ये इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ, IIT मद्रासचे संचालक V कामकोटी, माजी IB संचालक तपन डेका, माजी शिक्षण सचिव अनिता कारवाल आणि लॉजिस्टिक्स तज्ञ अमृतलाल मीणा अशा 6 सदस्यांचा समावेश करण्यात आलाय। म्हणजेच तंत्रज्ञान, राष्ट्रीय सुरक्षा, शिक्षण, प्रशासन आणि परीक्षा व्यवस्थापन या सगळ्या क्षेत्रातील अनुभव एका समितीत एकत्र आणण्याचा प्रयत्न सरकारने केलाय। आता एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं, पण नेमकं या टास्क फोर्सचं काम काय असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण ही समिती फक्त अहवाल तयार करणार नाहीये, तर देशातील परीक्षा प्रणालीतील त्रुटी शोधून त्यावर उपायही सुचवणार आहे। उदाहरणार्थ पेपर फुटी कशी थांबवायची, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून परीक्षा केंद्रापर्यंतचा प्रवास आणखीन सुरक्षित कसा करायचा, तंत्रज्ञानाचा वापर आणखीन कसा होऊ शकतो, परीक्षा प्रक्रिया आणखीन पारदर्शक कशी बनवायची, NTA सारख्या संस्थांची कार्यपद्धती आणखीन मजबूत कशी करायची आणि भविष्यात पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी काय बदल आवश्यक आहेत, या सगळ्यावरती ही समिती शिफारस करणार आहे। आता तुम्ही बघितलंच असेल की मोदींनी रील मधून जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली आहे। आता त्यांच्या लेटेस्ट व्हिडिओ मधून त्यांनी काही घोषणा केल्या आहेत, त्या टास्क फोर्सची घोषणा सुद्धा त्या रील मधनं केली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं तर देशाची परीक्षा व्यवस्था विश्वासार्ह, पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित असली पाहिजे। या टास्क फोर्सचा अहवाल मिळताच त्यावर शक्य तितक्या लवकर कारवाई केली जाईल, जेणेकरून आगामी परीक्षा आणखीन विश्वासार्ह पद्धतीने घेतल्या जातील। त्यांनी हेही सांगितलं सरकार परीक्षा गैरप्रकारांवरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी संसदेत नवीन कायदा आणण्याच्या दिशेने पुढे जात आहे। गेल्या काही महिन्यात नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता। देशभर आंदोलनं झाली, परीक्षा रद्द करण्याच्या मागण्या झाल्या, सरकारवर मोठा दबाव आला आणि याच पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेच्या विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आता समितीची स्थापना झाली, मोठी नावं जोडली गेली, पण अहवाल कधी येणार, शिफारस कितपत स्वीकारली जाणार आणि सर्वात महत्त्वाचं पुढील नीट आणि JEE आणि इतर कित्येक स्पर्धा परीक्षा खरंच पेपर फुटी मुक्त होणार आहेत का, या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही महिन्यात आपल्याला मिळणारच आहेत। मात्र एक गोष्ट नक्की आहे, पहिल्यांदाच परीक्षा सुधारण्यासाठी तंत्रज्ञान, संशोधन, राष्ट्रीय सुरक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांना एकाच टेबलावर आणण्यात आलाय। आता ही समिती भारताची परीक्षा व्यवस्था खरंच बदलते का, की हा निर्णय फक्त घोषणांपुरताच मर्यादित राहतो, याकडे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं, नंदन निलेकणी आणि त्यांची टीम भारताची परीक्षा व्यवस्था खरंच बदलू शकेल का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा।